28 जानेवारीला बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना गमावलं. त्यांच्यासह आणखी 4 जणांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. पण या घटनेनंतर मागच्या वर्षी संसदीय स्थायी समितीने ऑगस्ट महिन्यात सादर केलेला एक अहवाल चर्चेचा विषय ठरतोय. हा अहवाल काय होता आणि या संसदीय समितीला असा धोका निर्माण होऊ शकतो याची आधीच कल्पना होती का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 2025च्या ऑगस्ट महिन्यात जेडीयू खासदार संजय झा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एका समितीने ऑगस्ट महिन्यात संसदेत सादर केलेला हा अहवाल होता. या अहवालात विमान वाहतुकीच्या सुरक्षेविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले होते. खासगी आणि चार्टर्ड विमान सेवा देणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, पण त्या तुलनेत या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र वाढत नसल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेबाबत या समितीने चिंता व्यक्त केली होती. आता या अहवालात नेमकं काय सांगितलं होतं आणि त्याचा आणि अजित पवारांचा झालेला अपघात या दोघांचा काय संबंध होता ते पाहूया. तर या समितीने सादर केलेल्या अहवालात सांगितलं होतं की शेड्यूल्ड असलेल्या विमान वाहतूक कंपन्या नियमांचं पालन करतात, मात्र खासगी विमान वाहतूक कंपन्या आणि अनशेड्यूल्ड विमान वाहतुकीवर मात्र डीजीसीएच्या नियमांचं नियंत्रण कमी पडतंय. अशात देशातील कॉर्पोरेट जेट, खासगी चार्टर्ड विमानांची संख्या झपाट्यानं वाढते. पण या सगळ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या विमान वाहतूक यंत्रणेची क्षमताही कमी पडते. हा जो यंत्रणेची कमतरता आणि वाढत्या विमान प्रवासातला गॅप आहे, यामुळे गंभीर विमान वाहतुकीचे प्रश्न उभे राहतील, असंही या अहवालामधून सांगण्यात आलं होतं. काही चार्टर्ड विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची टेक्निकल टीम तितकी स्किल्ड नसते किंवा सुरक्षा टीमकडेही आवश्यक ती स्किल्स नसतात. त्यामुळे अचानक छापे टाकून अशा कंपन्यांवर नजर ठेवण्याची गरज व्यक्त केली गेली होती. आता अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते देखील एक चार्टर्ड विमानच होतं. व्हिजिबिलिटी कमी असल्याच्या कारणानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक अंदाजानुसार सांगितलं जात आहे. जेव्हा हवामान खराब असतं तेव्हा एखाद्या ठिकाणी लँडिंग करावं की नाही हा निर्णय देण्यासाठी ऑपरेशनल कंट्रोल सेंटरची गरज असते. मात्र ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथं हे सेंटरच नव्हतं. खरं तर सततच्या निवडणुका, दौरे आणि कामानिमित्त राजकारणी लोक असो किंवा मोठमोठे उद्योगपती, व्यावसायिक असो, प्रत्येक ठिकाणी कमर्शियल विमानं जात नसल्यामुळं सर्रास अशा चार्टर्ड विमानांचा वापर केला जातो. त्यामुळं ऑगस्टमध्येच या अहवालात सगळ्याच विमान कंपन्यांसाठी एक सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम असायला पाहिजे, अशी मागणी केली होती. या अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब नोंदवली आहे, ती डीजीसीएवर कामाचा ताण असल्याची. आधी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रमाणात विमान वाहतुकीचा आवाका वाढतोय, त्या प्रमाणात डीजीसीएने देखील टेक्निकल स्टाफ वाढवणं, त्यांना वेळेनुसार अपडेटेड ट्रेनिंग आणि डेटा ड्रिव्हन रिस्क असेसमेंट टूलचा वापर करायला हवा, असं सांगितलं होतं. जेणेकरून एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याची वेळ डीजीसीएवर येणार नाही. दुर्दैवानं मागच्या वर्षभरात देशात 2 मोठे धक्कादायक विमान अपघात घडले. त्यामुळे आता तरी अहवालातील या बाबींचा विचार व्हायला हवा. शिवाय ऐनवेळी विमान वाहतुकीसाठी अडचण आल्यावर त्यासाठी पर्याय काय याचाही विचार करायला हवा.